नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत तांदूळ पिठाची उकडपेंडी। त्यासाठी तांदूळ पीठ आहे, हे रवाळ असं दळून आणलेलं आहे आणि हे पहा त्याला स्वच्छ धुवून घेत आहे, म्हणजे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल आणि ते तांदूळ थोड्या वेळ नरम पण होईल पाण्यामुळे। आणि त्यामध्ये 1 चमच दही टाकलेली फेटून घेत आहे, 1 चमच मीठ, 1 चमच साखरेचं पावडर टाकलेलं आहे, पिठी साखर आहे हे 1 चमच टाकून घ्यायची। मस्त मिक्स करून 10 मिनटं तरी त्याला मुरू द्यायला ठेवून द्यायचं आहे तसंच। आणि इकडे आपण फोडणीची तयारी करून घेऊया। कढई ठेवलेली गॅसवर, 2 माप तेल टाकून घेत आहे, मोहरी टाकून घ्यायची आणि जिरं टाकून घेतलेलं चांगलं तडतडलं की त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आणि थोडे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी त्याला होऊ द्यायचं। थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा शिजण्यासाठी 1 चमच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर शिजून येईल। आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे, मस्तपैकी फोडणी शिजून आलेली आहे। हे मिश्रण आता चांगलं फेटून घ्यायचं, रवीच्या सहाय्याने एकसारखं फेटून घेतलेलं फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त फिरून घेऊन त्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मंद आचेवर। आणि मस्तपैकी 10 मिनिटांनी आपला उपमा, उकडपेंडी म्हणा किंवा उपमा म्हणा, आपला हा तयार झालेला आहे तांदूळ पिठाचा उपमा। आणि हे पहा किती छान असं बनलेलं आहे, कलरफुल झालेला आहे। त्यामध्ये मी हळद टाकलेली नाही, मला असाच ठेवायचा होता। पहा व्हाईट, रेड अँड ग्रीन असा मस्त उपमा दिसत आहे, चवीला पण खूप छान झालेला आहे, श्रावच्या डब्यासाठी केलेला सकाळी। आणि हे पहा खूप मस्तपैकी दिसत आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा आवर्जून करत जा बरं का। धन्यवाद।